महाराष्ट्रामध्ये एक शिक्षण क्षेत्रातील अतिशय दुर्दैवी घटना म्हणजे 25 लाख कर्मचाऱ्याचे पगार रोखले गेले आहेत. शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्याचे 25 लाख लोकांचे पगार हे कोण रोखले आहेत? तर शिक्षण खात्यातल्याच अधिकाऱ्यांनी रोखले आहेत. कारण काय तर महाराष्ट्र शासनावर दबाव आणण्यासाठी वेठीला धरले कुणी? शिक्षण खात्यातील अधिकाऱ्यांनी. कुणाला वेठीला धरले? शिक्षण खात्याच्या कर्मचाऱ्याला. तर घटना अशी आहे की शिक्षण खात्यातल्या काही अधिकाऱ्यांना भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली सस्पेंड करण्यात आलं, निलंबित करण्यात आलं. त्यांच्यावर SITच्या माध्यमातून चौकशी चालू आहे. नागपूर आहे, महाराष्ट्रातले काही लोक आहेत त्याच्यामध्ये. आणि आम्हाला थेट अटक करू नका, आमच्यावर थेट गुन्हे दाखल करू नका. म्हणजे असे चोऱ्या करणारे, भ्रष्टाचार करणारे अधिकारी त्यांना संरक्षण देण्याचं काम आता संघटनांनी चालू केले की काय, अशी शक्यता इथं वाटायला लागली आहे. जर गुन्हेगार असतील तर त्यांच्यावर दाखल होणार FIR, त्यांच्या चौकशा होणार, SIT होणार, त्यांना अटक करावी लागणार. कदाचित सस्पेंड निलंबित करल्यानंतर पुन्हा टर्मिनेट करावं लागेल, त्यांना पूर्ण कामावरून काढावं लागेल, त्यांच्यावर कारवाया कराव्या लागतील. हे करायचं नाही. यासाठी शिक्षण खात्यातील अधिकाऱ्यांनी महाराष्ट्रातल्या तमाम शिक्षकाला आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्याला वेठीला धरण्याचं काम केलेलं आहे. आता हे कुणाच्या डोक्यातून सुपीक कल्पना आली आहे की आपण महाराष्ट्र सरकारला अडवू, कर्मचाऱ्याच्या पगारी बंद करू. तर त्यांना हे लक्षात आलं नाही की ते फार मोठा गुन्हा करतायत. कर्तव्यात कसूर करणं हा महाराष्ट्र सरकारचा एक फार मोठा गुन्हा आहे. त्यांच्या दृष्टीनं वर्तणूक म्हणजे चुकीची आहे. कर्तव्यात कसूर करण्याचा अर्थ काय की जे त्यांचं कर्तव्य आहे, नोकरीचा भाग आहे, तो पगारपत्रकावर सह्या करणं हा नोकरीचा भाग आहे. तर कर्तव्यात कसूर केली आणि त्यांना जो शासनानं अधिकार दिला आहे पगार काढण्याचा, अधिकाराचा गैरवापर केला, हे दुसरं त्यांच्याकडं. लाखो कर्मचाऱ्यांच्या मूलभूत हक्कावर गदा आली. महिनाभर काम केल्यानंतर त्या महिन्याची पगार घेण्याचा अधिकार यांच्या सगळ्याच्या पगारी 1 तारखेला झाल्यात आणि यांनी शिक्षकेतर कर्मचाऱ्याच्या आणि शिक्षकांच्या पगारी रोखल्या आहेत. महाराष्ट्र नागरी सेवा वर्तणूक नियम आहे, त्याचा भंग या शिक्षणाधिकाऱ्यांनी केलेला आहे. शासनाच्या कामामध्ये अडथळा निर्माण केलेला आहे आणि महाराष्ट्रातल्या जवळपास 25 लाख शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या जीवनामध्ये माती कालवायचं काम या शिक्षण खात्याच्या अधिकाऱ्यांनी केलेलं आहे. बघा, पगारी बंद झाल्या तर महिन्याला ज्यांचे औषधोपचार आहेत, डायबिटीस आहे, ब्लड कॅन्सर आहे, वेगळे वेगळे आजार असतात, BP आहे, त्याच्या गोळ्या आहेत, हे औषधोपचार आहे. महिन्यातला कर्जाचे हप्ते असतात, घराच्या कर्जाचे हप्ते आहेत, ठिकठिकाणी घेतलेले लग्न आहे मुलीचे त्याचे कर्जाचे हप्ते आहेत. हप्ते थकले की सिव्हिल खराब होतं, प्रतिष्ठा जाते. दैनंदिन उपजीविकेचा विषय, संक्रांत आहे आता या महिन्यामध्ये, प्रजासत्ताक दिन आहे आणि वेगळ्या वेगळ्या उपक्रमाच्या काळामध्ये या शिक्षण खात्याच्या अधिकाऱ्यांनी शिक्षकांच्या पगारी बंद करून आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्याच्या पगारी बंद करून यांची पोटं भरलेली आहेत. याच्यातल्या कित्येक लोकांचे जर प्रॉपर्ट्या तपासल्या तर आपल्याला आश्चर्य वाटेल, महसूल खात्यापेक्षा जास्त पैसे या शिक्षण खात्यातल्या अधिकाऱ्यांचे निघणार आहेत. आणि म्हणून मी डॉक्टर जगन्नाथ पाटील आपलं मन YouTube चॅनलच्या माध्यमातून ही मागणी करतो आहे राज्यपालाकडं, मुख्यमंत्र्याकडं, शिक्षण सचिवाकडं आणि महाराष्ट्राच्या शिक्षण आयुक्ताकडं मी मागणी केलेली आहे की तातडीनं या शिक्षण खात्यातल्या सगळ्या अधिकाऱ्यांच्यावर कारवाया केल्या पाहिजेत, यांच्या तपासण्या केल्या पाहिजेत, चौकशा केल्या पाहिजेत, त्यांच्या चौकशा लावल्या पाहिजेत, यांच्यावर हे आरोप लावले पाहिजेत की कर्तव्यात कसूर का केली, अधिकाराचा गैरवापर का केला आणि वर्तणूक जे कर्मचाऱ्याचा मूलभूत हक्कावर जे त्यांनी शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्याच्या मूलभूत हक्कावर गदा आणली, नागरी सेवा वर्तणूक नियमाचा भंग केला, महाराष्ट्र शासनाचा शासकीय कामातला अडथळा म्हणून या लोकांच्यावर तातडीनं कायदेशीर कारवाई करावी लागणार आहे. नाही तर मी स्वतः उच्च न्यायालयात जाऊन जनहित याचिका दाखल करणार आहे. मी डॉक्टर जगन्नाथ पाटील आपलं मन YouTube चॅनलमध्ये. हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल आणि हा विषय जर आपल्याला आवडला असेल तर या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. आपलं मन YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.